बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बघणार आहोत खीर कशी बनवायची ते. त्यासाठी सगळ्यात आधी आपण आहे ना अर्धा वाटी तांदूळ घेतलेले होते. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपण आहे ना अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण तांदूळ आहे ना इथे भाजून घेणार आहोत. नॉर्मली आपण त्याला विदाऊट ऑइल आहे ना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे गॅसमध्ये. फ्राय नाही म्हणता येणार, रोस्ट करून घ्यायचं आहे. रोस्ट करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे इलायची आहे ना ती इलायची आपण ॲड केलेली आहे. जर तुमच्याकडे इलायचीची पावडर असेल तर तुम्हाला इलायची अशी टाकायची गरज नाही आहे. जर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. नंतर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इलायची आणि राईसची. त्यानंतर आपण परत एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे घी ॲड करायचं आहे. इथे ॲटलिस्ट 3 ते 4 चमचे घी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घी ॲड करून घेऊ शकता. घी ॲड करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे जे आपण मिक्सचर बनवलं होतं राईसचं, फ्राईड राईसचं म्हणजे रोस्टेड राईसचं, ज्याच्यामध्ये इलायची टाकलेलं, त्या हे तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण खोबरं जे आहे ना ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून त्यालासुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. घीमध्ये प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं. प्रॉपरली सगळीकडे घी जे आहे ते लागलं पाहिजे. ते झाल्यानंतर आपण ह्याला ना एका तर इथे थंड दूध घेतलेलं आहे आपण. तर दुधामध्ये आपण आहे ना आपलं जे मिक्सचर आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण चालू गॅसवरती आपलं दूध जे आहे ते बॉईल करायला ठेवायचं आहे. सगळं मिक्सचर ॲड करून झाल्यानंतर मग जेव्हा आपण गॅस ऑन करतो त्याला बॉईल होऊन द्यायचं आहे. बॉईल झाल्यानंतर आपण आपली जी पुढची प्रोसेस आहे ती करणार आहोत. तर एक बॉईल आल्यानंतर आहे ना आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ॲड करू शकता. तुम्हाला जितकी हवी आहे तितकी ॲड करू शकता. इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त ॲड केलेली होती. त्यानंतर ह्याच्यामध्ये काजू आणि मनुके आपण जे आहेत ते ॲड केलेले आहेत. तुम्ही एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करू शकता जे तुमचे फेवरेट आहेत ते. त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की खीरची कशी झालेली आहे आणि एंडलासुद्धा आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निश करून घेणार आहोत आणि रेडी आहे आपली खीर.